गुड आफ्टरनून सगळ्यांना। बघा, आता हा प्रश्न तर सोपाच आहे, कारण आपण वारंवार हा प्रश्न घेतोय। भाषा अनुकरण से सीखी जाते। आता अनुकरणातून भाषा कोणी घेते किंवा अनुकरणातून मराठीमध्ये पण येतोय, भाषा अनुकरणातून शिकली जाते। कोण म्हणते अनुकरणातून शिकली जाते? हा BF स्किनर म्हणतो का भाषा काय होते, अनुकरणातून शिकली जाते। आणि नॉम चॉम्स्की काय म्हणतो, भाषा शिकणं हे जन्मजात क्षमता होतीये। बघा, हा फरक तुम्हाला कळाला, याचं उत्तर ऑप्शन ए। त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा, प्रश्न दुसरा, जीन पियाजे के अनुसार बच्चे निगमनात्मक सोच कर पाते हैं। निगमनात्मक सोच म्हणजे कल्पना करू शकतात, तर्क करू शकतात। कुठे करू शकतात? संवेदीगामकमध्ये का? अजिबात नाही। पूर्वसंक्रियात्मक अवस्थेत नाही, मूर्त संक्रियात्मक अवस्थेत नाही, तर औपचारिक संक्रियात्मक अवस्था जी असते त्याच्यात काय करू शकतात? ते तर्क करू शकतात, विचार करू शकतात, निगमनात्मक सोच करू शकतात। अमूर्त कल्पना करणे, निगमनात्मक सोच करणे, कल्पना करणे, तार्किक चिंतन करणे, याला निगमनात्मक असं म्हटलं जातं। प्रश्न तिसरा बघा, प्रश्न तिसरा हा आहे हावर्ड गार्डनरचा सिद्धांत, याच्यावर आलेला आहे। मूर्तिकार के पास कौन से प्रकार की बुद्धी होते? आता मूर्तिकार असेल, इंजिनियर असेल, यांच्याकडे कोणत्या प्रकारची बुद्धी असते? आता यांच्याकडे स्थानिक बुद्धी असते। कोणाकडे असते? स्थानिक बुद्धी असते। तार्किक बुद्धी कोणाकडे असते? जे गणितज्ञ असतात। शारीरिक बुद्धी कोणाकडे असते? जे खेळाडू असतात। आंतरवैयक्तिक म्हणजे जे भावना एकमेकाच्या समजून घेतात, बरोबर आहे का नाही? एखादा मानसशास्त्री, डॉक्टर असेल वगैरे असेल, यांच्याकडे काय असते? ही बुद्धी असते। स्थानिक बुद्धी कोणाकडे असते? मूर्तिकार के पास होती है। त्याच्यानंतर प्रश्न पाचवा आहे, प्रश्न पाचवा आहे, एक शिक्षिका अपने बच्चों को पेड़ों की जानकारी बताते। शिक्षिका काय करते? पेड़ों की म्हणजे जे वनस्पती त्यांची माहिती देते, जानकारी बताती है। तो शिक्षिका हावर्ड गार्डनर के सिद्धांत के अनुसार कौन सी बुद्धि का विकास करना चाहती है? म्हणजे शिक्षिका काय करते? वनस्पती संबंधात विद्यार्थ्यांना माहिती देते, तर शिक्षिका कोणत्या बुद्धीचा विकास होईल? आता स्थानिक बुद्धीचा विकास होईल का? तर अजिबात नाही। स्थानिक बुद्धी मूर्तिकाराकडे असते। मूर्ती बनवण्यासंबंधी जर बोलत राहिली असती तर कोणाचा विकास झाला असता? स्थानिक बुद्धीचा। पण इथे काय म्हणते? ती वनस्पती संदर्भात बोलते। आता वनस्पती कुठे येतील? शारीरिक बुद्धीमध्ये येतील का? अजिबात नाही, कारण आपण शारीरिक बुद्धीमध्ये शरीराच्या हालचाली, आंतरवैयक्तिक बुद्धीमध्ये काय होतं? इतरांच्या भावना वगैरे। पण प्राकृतिक बुद्धीमध्ये काय असेल? का शिक्षिका काय करणार? का विद्यार्थ्यांना वनस्पतींचं माहिती सांगते, म्हणजे काय होईल? त्यांच्या प्राकृतिक संदर्भात काय होईल? ज्ञान वाढ होईल। त्याच्यानंतर प्रश्न सहावा बघा, प्रश्न सहावा काय म्हणतोय? पायल की आवाज सुनकर, पायल म्हणजे ते आपण म्हणतो ना पैंजण वगैरे, तोरडी वगैरे, पायामध्ये घालतो। पायल की आवाज सुनकर प्रिया कहती है। कोण म्हणते? प्रिया। आता प्रिया असेल, काय असेल, नावाशी काही घेणं नाही। पायल की आवाज सुनकर प्रिया कहती है, मेरी मम्मी आ गई, जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत के अनुसार क्या दर्शाता है? म्हणजे ती प्रिया नावाची पोरगी आहे। काय? प्रिया नावाची, कुठली नावाची पोरगी असेल तर त्या प्रियाला प्रियाने काय केलं का तिची म्हणजे पायलचा आवाज आला, म्हणजे पायलचा आवाज आला आणि तिने ओळखलं का माझी मम्मी आली, माझी मम्मी आली। मग याला काय म्हणतात? की याच्यातून फक्त तिने आवाजावर ओळखून घेतलं का माझी मम्मी आलेली। काय होतात म्हणता याला? याला जीववाद म्हणतात का? अजिबात नाही। जीववाद म्हणजे काय? मूर्त गोष्टीला जिवंत, याला जीववाद। अहमकेंद्रता, ज्या वेळा तिला वाटलं असतं का हे झाडं माझ्या मागे येत आहे, चंद्र माझ्या मागे येतोय, याला काय म्हटलं जातं? अहमकेंद्रता। संरक्षण म्हणजे काय? तिला लहान मोठ्याचा फरक कळायला लागला किंवा कळत नाही, याला संरक्षण म्हणतात। पण सूचकता म्हणजे काय? ज्या वेळा सूचकता म्हणजे ही काय आहे? याला म्हटलं जातं सूचकता। म्हणजे तिला वाटतंय का पायलचा आवाज आला, तर हिला लगेच काय वाटतं का माझ्या मम्मीच्याच पायलचा आवाज आहे, म्हणजे सूचना झाली, म्हणजे सूचकता झाली, याला म्हटलं जातं सूचकता। प्रश्न सातवा, प्रश्न सातवा काय आहे? प्रगतिशील कक्षा। आता प्रगतिशील कक्षा, प्रगतिशील कक्षा, प्रगतिशील शिक्षा, नाव वेगवेगळे येतात पण काय होतात? त्यांचे अर्थ एकच असतात। प्रगतिशील शिक्षा का उदाहरण है, बच्चों को अच्छी तरीके से वर्गीकरण करना। आता वर्गीकरण करना हे प्रगतिशील शिक्षाचं उदाहरण आहे का? अजिबात नाही। लचीले पाठ्यक्रम से ज़्यादा मानकीकृत पाठ्यक्रम को अपनाना। आता लचीला पाठ्यक्रम वापरू नये, म्हणजे विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वापरायचा नाही, सगळ्यांसाठी एक समान वापरायचा, असं चालतं का? अजिबात नाही। म्हणजे दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना पण तुम्ही सांगाल नाही बाबा हेच पुस्तकं वाच, कसं काय वाचेल? म्हणजे पण तुम्हाला लचीला पाहिजे होतं। इथे काय पाहिजे होतं? मानकीकृत पाठ्यक्रम से बजाय लचीला पाठ्यक्रम अपनायचे आहे, मग योग्य राहिलं। पण इथे काय म्हटलं? लचीला वापरायचा नाही तर मानकीकृत वापरा, म्हणजे हे पण बाहेर गेलं। शिक्षक ज्ञान का प्राथमिक स्रोत होता है। आता काय म्हणाले? हे बरोबर आहे। शिक्षक
ज्ञानाचा प्राथमिक स्रोत असतो का? प्राथमिक स्रोत कोण असतो? विद्यार्थी असतो. म्हणजे ऑप्शन बाहेर झालं. बच्चों को अनुभव से क्रियात्मक कौशल्य का विकास करना चाहिए. म्हणजे काय? विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवातून काय करायचं? त्यांच्या क्रियात्मक कौशल्याचा काय करायचा? विकास करायचा. हे कशाचं उद्दिष्ट असतं? हे उद्दिष्ट असतं प्रगतिशील शिक्षणाचं. समावेशी, आता त्याच्यानंतर काय म्हटलंय? समावेशी कक्षा में शामिल नाही. आता समावेशी कक्षामध्ये काय शामिल नाही? जे शामिल आहे ते माहीत पाहिजे ना. आता समालोचनात्मक चिंतन चांगलं आहे, म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या बाजूने विचार करतील, हे चांगलं आहे. आलोचनात्मक चिंतन पण चांगलं आहे, बरोबर आहे का नाही? हे दोन चांगले आहेत. आलोचनात्मक चिंतन चांगलं आहे. त्याच्यानंतर आपसारी चिंतन पण चांगलं आहे. आपसारी म्हणजे काय? एका प्रश्नाचे अनेक प्रकारे उत्तर देतील, हे पण चिंतन चांगलं असतं, म्हणजे विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळेल. म्हणजे आता इथे बघा, आता इथे अपसारी ते घेऊन टाकतो मी, अपसारी, अपसारी, हां ऑप्शन. आता बघा, आलोचनात्मक चिंतन काय होईल? म्हणजे विद्यार्थ्यांना बोलके होण्यासाठी मदत होते. समालोचनात्मक चिंतन म्हणजे काय? एकापेक्षा जास्त उत्तर म्हणजे बोलके होतील. अपसारीमध्ये पण काय होतील? एकापेक्षा जास्त उत्तर बोलके. पण अभिसारी चिंतनने काय होईल? अभिसारी चिंतन म्हणजे एकच उत्तर. मी तुम्हाला विचारलं महाराष्ट्राची राजधानी, तुम्ही एकच शब्द टाकणार मुंबई. याच्यामध्ये काही विकास झाला का? सांस्कृतिक राजधानी विचारलं, पुणे सांगणार. हां, काही उत्तर दुसरं आहे का? ऐतिहासिक राजधानी सातारा. म्हणजे अशा प्रकारे अभिसारी प्रश्न काय असतात? समावेशी कक्षामध्ये अडथळा ठरतात, कारण ते विद्यार्थ्यांच्या मौखिक अभिव्यक्त होल्या. म्हणजे आता तुम्हाला जर सांगितलं 16व्या शतकामध्ये कोणत्या राजामध्ये मोठं युद्ध झालं, किंवा पानिपतचं युद्ध केव्हा झालं, हे जर मी सांगितलं तर तुम्ही लगेच उत्तर देणार केव्हा झालं? अभिसारी झालं. पण मी जर सांगितलं या युद्धाचे कारण काय काय झाली, म्हणजे या युद्ध झाल्यामुळे काय काय झालं, जीवितहानी झाली, मोठ्या प्रमाणात जनावरं मारल्या गेली, विविध कारणे असतील, बरोबर आहे का नाही? म्हणजे हे काय होईल? पण अभिसारी प्रश्न काय असतो? एकच उत्तर असतं, म्हणजे हे काय? याचं उत्तर आहे. कळालं असेल. हे तुम्हाला 8 प्रश्न, म्हणजे बाबांनो तुम्हाला एक सांगू का, तुम्ही फक्त 100 प्रश्न करा. CDP 100, बरोबर आहे का नाही? मराठी 100, हिंदी 100, एवढे 100 प्रश्न करा. ते पण समजून घ्या. तुम्हाला 100% सांगतो, तुमचा 90पैकी तुम्ही लई झालं ना तरी 80 घेऊन येणार. समजून घेतलं तर 80 घेऊन येणार. 90पैकी 80. जर चांगलंच काळजीपूर्वक समजून घेतलं तर 90पैकी 85 सुद्धा मार्क तुम्ही घेऊन येणार. आणि जर समजूनच घेतलं नाही 90पैकी, मग आपले 20 पण येणार. एवढं लक्षात ठेवा. जास्त प्रश्न करायच्या मागे नका लागू, फक्त समजून घ्यायच्या मागे लागा, का कशात काय असतं आणि कशात काय असतं, बरोबर आहे का नाही? आता मला एक सांगा, तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे व्हिडिओ लांबेल पण उदाहरण देतो. आता तुम्ही चहा बनवतात. आता चहा बनवण्यासाठी काय आता तुम्हाला पहिले एवढं माहीत पाहिजे ना, चहा पत्ती टाकावी लागते का साखर टाकावं लागते, हे माहीत जर नसलं, हे जर तुम्ही समजून घेतलं नाही, आणि तुम्ही चहा बनवायचं कौशल्य शिकलेले, मी असा बनवेल, मी तसा बनवेल, मी तसा पण तुम्हाला चहा पत्ती टाकावं लागते आणि साखर टाकावं लागेल हे जर माहीत नसेल, काय उपयोग आहे तुम्हाला? बरोबर आहे का नाही? म्हणजे काय करायचं? अभ्यास करताना काय अभ्यास लिहायला महत्त्व नाही, तिथे काय टाकावं लागतं, काय टाकावं लागतं. चहा आला तर काय, आणि दुधामध्ये पण चहापत्ती टाकली तर चालेल का? म्हणजे कुठे चहापत्ती टाकायची, कुठे फक्त साखर टाकायची, कुठे निंबू टाकायचा, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे काय? अध्यापन शास्त्र माहीत पाहिजे, म्हणजे कुठे काय केलं पाहिजे. आता मला एक सांगा, तुम्हाला लिंबू दिला, बरोबर आहे का नाही? आता लिंबू दिला, साखर दिली आणि चहापत्ती दिली. काय दिली? चहापत्ती दिली. आता तुम्ही ह्या गोष्टींचं सगळ्या, आता बघा, सरबत बनवलं तर या तिघींचा वापर होईल, चहा बनवला तर तिघींचा वापर होईल का? अजिबात होणार नाही. म्हणजे अध्यापनशास्त्र तेच म्हणतं का गरजेनुसार तुम्हाला काय वापरायचं हे ठरवा. जर तुम्ही तिथे लिंबू पण टाकत बसले लगेच चहामध्ये, परिणाम होतील. म्हणजे गरजेनुसार काय करावं लागेल? लचीला पाठ्यक्रम करावा लागेल. बरोबर आहे का नाही? चहा बनवताय तर लिंबू बाजूला ठेवा, नाहीतर मग लिंबू आहेच आपल्या ताब्यात टाकूनच मोकळे होऊ नका. एवढं आता कळालं असेल. बारीक काही सांगत नाही, समजदार आहेत तुम्ही सगळे.